कोणाला काही प्रश्न असतील कुठलेही विचारा. प्रश्न असा आहे की पुण्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन पक्षाची स्थापना झाली असते की नाही पुण्यामध्ये, परंतु संपूर्ण महाराष्ट्रात असे अंधश्रद्धा निर्मूलन पक्ष स्थापन झाले आहेत का किंवा होणार आहेत का? मॅडम, अपेक्षा तर आपली तीच आहे, कायद्याच्या अनुषंगाने व्हावं. कसं एखादा अधिकारी असतो, त्या अधिकाऱ्याला वाटतं की हे काम व्हायला पाहिजे, तो स्वतःहून त्यात इंटरेस्ट घेतो, सगळ्या गोष्टी करतो. पण पुण्यामध्ये जर तसं व्हायला पाहिजे तर सिंधुदुर्गमध्ये तसं आपण त्यासाठी काय करायचे, त्या त्या विभागातले ऍक्टिव्ह जर कार्यकर्ते असतील ते संबंधित अधिकाऱ्याला जाऊन भेटले, कलेक्टरला जाऊन भेटले, त्याची बोलले, चर्चा केली. त्यानंतर प्रामुख्याने आपले आमदार असतात, खासदार असतात किंवा आणि म्हणजे त्यांना आपण जर भेटलो तर त्या सगळ्याच्या अनुषंगाने एकत्रित आलं कसं होऊ शकतं. या सगळ्यांना आपण ना म्हणतात ना, पाहिजे एकीचं बळ, तर ते होऊ शकतं. ते कक्ष म्हणालात तुम्ही ना, तर आपण ज्या वास्तूत बसलोय ना, ही सुद्धा सरकारने आपल्याला दिलेली त्या कामासाठीच केलेली. ही जी समिती आहे ही सरकारी शासन महाराष्ट्र शासनाची अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही वेगळी समिती आहे, शासनाची समिती नाही. वेगळी, परंतु ही शासन PIMC जी आहे की जादूटोणा विरोधी कायद्याच्या प्रचार प्रसारासाठी शासनाने समिती नेमलेली आहे. आणि त्या कमिटीमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीला पण त्यांनी घेतलेलं आहे. आणि ही जी वास्तू आहे त्याच कामासाठी त्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी आम्हाला दिलेली आहे. त्यामुळे इथे सुद्धा तसं वाटलं तर तुम्ही कक्ष आहे. एखादी तक्रार असेल या कायद्यात तर पोलिसांनी काही नाही केलं तर मग इथे यायचं का डायरेक्ट इथे येऊ शकतो? तुम्ही आधी पोलिसांकडे जायला पाहिजे, कारण याच्याप्रमाणे तुम्हाला काय त्रास होत असेल तर तुम्ही सांगितलं पाहिजे. जर पोलिसांनी नाही केलं, काही घटना, पण ते कायदा कसा चालतो ना ते आपल्याला बघायला पाहिजे. कारण ते कायद्याला जी पीडित व्यक्ती आहे त्यांनी स्वतः किंवा त्याच्या नातलगांनी जाऊन करायला पाहिजे. थर्ड पार्टीनी जाऊन करणं हे होत नाही. पोलीस करू शकतात, त्यामुळे तुम्ही ट्राय करू शकता. तसं नसेल तर आपल्याला कशा तरी तुम्ही आमची मदत घेऊ शकता नंतर येऊन. पण समजा तुम्हाला एखादी केस सापडली तर तुम्ही डायरेक्ट पोलिसांना सांगताना, पण त्या व्यक्ती जी पीडित व्यक्ती आहे ती किंवा त्याचे नातलग, पोलिसांचं काय झालं माहितीये का, सरांनी पोलिसांचं ट्रेनिंग पण घेतलंय बऱ्याच ठिकाणी. पण हे काय माहितीये ना, तो कायद्याचं हे ट्रेनिंग किंवा देणं आहे ह्याच्यातल्या आता आमच्या सुद्धा परीक्षा घेतात. ह्या जे कायदा जो आहे ना, नुसतं 4-12 कृती सांगितल्या तरी कायद्यात कुठले, आता मग जेव्हा एखादी कृती घडली ही ती ही कृती कायद्यात बसते की नाही बसते याचा आपल्याला विचार करायला लागतो. आणि मग त्याप्रमाणे त्याच्यावरती ऍक्शन घ्यायला लागते. पण हे पोलिसांना समजावायला वेळ लागतो आणि झालेलं आहे. बऱ्याच ठिकाणी पोलिसांचं ट्रेनिंग झालेलं आहे, पण प्रत्येक वेळेस नवीन पोलीस येतात किंवा काय येतं ते आपल्याला बदलायला लागतं आणि त्याचं रिव्हिजन करायला लागतं कंटिन्युअस. तर ते अजून झालेलं नाहीये पूर्ण. हो आहेत ना. माझा आता 10 दिवसापूर्वीचा मी अनुभव सांगते. एक मुलगा येऊन जाहिराती चिकटवायला लागला त्या डब्यावर. तर बरीच पब्लिक होती, पण कोणी काही बोललं नाही. मी त्याला मनाई केली, तर त्याने मलाच धाक दाखवला, तो जो करणे काय करो. आणि तो बिनदिक्कतपणे तो सगळीकडे जाहिराती लावून गेला. तर मग काय अशा परिस्थितीत काय करू शकतो आपण? ट्रेन मधून काय करू, कोणाला? आपण आता काय होतं की या संदर्भामध्ये मी नुकतंच आमच्या कार्यकर्त्यांशी बोललो, तर फोटो मारायचा काढला फोटो. पण त्याच्यानंतर मग त्याच्या अनुषंगाने त्यांचं मुख्य कार्यालय कुठे आहे, पायकड्याला की विटीला आहे, तिथे जायचा. म्हणजे आता आम्ही कोकणातला अनुभव सांगतो तुम्हाला. बाबा एसटीने मी प्रवास करत होतो, रत्नागिरीला चाललो होतो, मला एसटी मध्ये हे दिसला आणि फोटो मारला. तिथे एसटीचे प्रमुखाला जाऊन भेटलो, त्यांना हा जालना वेगळी कायदा दिला, त्याच्याबद्दल एक पत्र दिलं ते. आणि त्यांना काय सांगितलं, बाबा याचा प्रचार आणि प्रसार होतो आणि प्रचार आणि प्रसार करण्याला सुद्धा त्या बाबा इतकीच शिक्षा आहे. ती शिक्षा तुम्ही भोगायला तयार आहात का? तर आपण जर आता काय होतं की प्रत्येक ठिकाणी आपण ऍक्टिव्ह जाऊ शकतो, पण तुम्ही जर इच्छा असेल तर आम्ही तुमच्यासोबत येऊ. नंबर जे आहेत तिथे जायचं. नंबर नाही, तिथे जाऊन त्यांना एक पत्र द्यायचं. कशाला? त्यांना पत्र द्यायचं आपल्याला की याच्यावर. आणि काय करता येईल त्यांना, त्यांचे पोलीस अधिकारी असतात किंवा पोलीस असतात त्यांना जर आपण जागरूक केलं तर त्यांच्यासाठी एखादी कार्यशाळा घेता आली तर आपल्या पुढे होऊ शकेल. त्याचं आपण सातत्याच्या पाठी मागे लागणं गरजेचं आहे. असं 1-2 दिवस एकट्या दुसऱ्या काम नाही, पण असं केलं तर त्यातून आळा बसू शकतो. त्यांना काही प्रश्न होता नाही. आणि पोलिसांना आम्ही आता बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळा आम्ही रेल्वे पोलिसांचं सुद्धा ट्रेनिंग घेत असतो, करत असतो. त्यामुळे हा जो प्रकार आहे ना, आपल्याला त्यांच्याशी
कंप्लेंट करावी लागेल आणि त्याशिवाय करता येत नाही. काही काही धार्मिकरित्या पण काही असं लोकं टीका करतात. जसं मुस्लिम लोकांमध्ये मोहरमच्या त्या काळामध्ये ते लोकांना अंदर मारून घेतात. हम्म. तो सुद्धा ह्या कायद्यामध्ये मोडता नाही. आपल्या धर्माच्या विरोधामध्ये हा त्या या धर्माला लागून ते लोक करतात. तर आपण मान्यता देऊ शकतो. हम्म. त्याच्यामध्ये ज्या ठिकाणी प्रामुख्याने प्राण जाण्याची शक्यता असेल, ते लोक लोखंडी मारतात. हा लोखंडाने मारतात आपण. समाजामध्ये रोडवर मारत आता सांगतो तुम्हाला. आता आपल्याकडे बुलढाण्यामध्येच मोठ्या प्रमाणात सैलानीचा दर्गा भरतो आणि त्या ठिकाणी ट्रक भरून भरून नारळ आणले जातात, त्यानंतर पेटवले सुद्धा जातात, त्यात टाकले जातात, काट्यावरून ते फिरतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये काय म्हणतो ज्याला थोडं मानसिक आजार वगैरे असते काट्यावर चालायला लावतात वगैरे वगैरे. आपण काय केलं तिथे, तर तिथल्या कलेक्टरला आपण भेटलो. तिथे जाडूटाईम विरोधी कायद्याचे आपण पोस्टर लावलेले आहेत. लोकांना आपल्याला हळूहळू बदलायला लागेल. आपल्याला असं धाकाने लोक बदलत नाहीत. मग मुस्लिम समाजामध्ये असेल तिथे आता तिकडे आपण कार्यक्रम घेतले, त्यांना माहिती दिली. नुसतं धाक जो बदलू शकणार नाही आपल्याला, की त्या ठिकाणी प्रामुख्याने जर इजा झाली समजा त्या ठिकाणी प्रामुख्याने तर बऱ्याच वेळा काय करतात ते एका गालातून काही घालतात, दुसऱ्या गालातून काढतात. तर आम्ही म्हणतो 4 बोटं वर जा ना, गालातून कशाला काढतो, या कानातून टाक त्या कानातून टाक ना, तो थोडं खाली आहे ना, मान्यता येशील ना, इथून टाक ना. मग तिथे त्याला उत्तर देता येत नाही आपल्याला, की ज्या ठिकाणी प्रामुख्याने आपण कानामध्ये सुद्धा आपले टोचतात आपल्याला, पण थोडं खाली येऊन आपल्याकडे टोचणं कशी नाही, इकडून टोचणं आणि इकडे काय इकडे. तर आपलं हे प्रबोधन करणं हे आपलं काम आहे. प्रत्येक वेळेला त्याच्याकडे जाणं आणि विरोध करणं ते काही शक्य होत नाही. आपल्याला प्रबोधन करणं. आपल्याला काही मॉमेडियन मुलं आली तर त्यांना माहिती देता येतं, किंवा आपण अशा ठिकाणी शाळांमधून गेलो आपण, किंवा मी कोकणामध्ये आम्ही जातो. एक अनुभव सहजपणे सांगतो. कोकणामध्ये चिपळूणला एक उर्दू शाळा होती, तिथे आम्ही कार्यक्रम केला. 11वी-12वीची मुलं होती आणि त्याने सगळे प्रयोग वगैरे करून दाखवले. तर त्याचा कार्यक्रम संपल्यानंतर तो मुलगा बाहेर आला, म्हणाला सर ऐसे ही ना राजस्थान में हो रहा है. आता मुलं सर म्हणजे त्याने काय केलं की राजस्थानमध्ये एक मॉमेडियन महिला हवेत हात फिरवत होती आणि आपल्या ड्रायफ्रूट काढत होती. ड्रायफ्रूट म्हणजे काय, आपलं बदाम काढतो, ज्या आकाराने छोट्या वस्तू असतात. आपण आता जो प्रयोग करून दाखवतो त्याच्यामध्ये सुद्धा ज्या वस्तू आपण कोणत्या काढू शकतो, ज्या आकाराने छोट्या असतात त्या काढू शकतो, किंवा आपल्या अंगरख्यामध्ये लपवू शकतो त्या वस्तू काढू शकतो. हे सगळ्या धर्मामध्ये आहे. पण त्या धर्माची लढाई त्या माणसाने केली ना तर ते ठीक असतं. आपण जर त्या ठिकाणी केलं तर वादविवाद अधिक वाढत असतात. त्यांचं प्रबोधन करणं हा कायदा सगळ्यांसाठी आहे, फक्त एकाच्यासाठी नाही. पण ज्या ठिकाणी प्रामुख्याने माणसं मरू शकतात, त्रास होऊ शकतात, आता आपल्या कार्यकर्ते सुद्धा पाठीला हुक लावतात आणि गाडी ओढू शकतात. आपले काही फोटोज त्या ठिकाणी, किंवा बी प्रेमानंद वगैरे ही तेव्हा त्यांची माणसं आहेत ना, ते त्यावेळेला कार्यक्रम करत. आजही अनेक ठिकाणी फिरा नावाची संस्था आहे, फेडरेशन ऑफ इंडियन नॅशनल असोसिएशन, अजित भाऊ आणि मी अनेक वेळा त्या ठिकाणी जातो. तर त्या ठिकाणी जेव्हा गेट टुगेदर असतं, भारतभरचं गेट टुगेदर असतं, मग त्या ठिकाणी पाठीला हुक लावून अशी माणसं लटकत राहतात त्या ठिकाणी. तर ह्या ठिकाणी काही वेगळं काही कौशल्य असलेला भाग नाही, पण शरीराला यातना करून घेतात. जसं आपण 5 किलोची पिशवी आहे, कधी हात दुखायला लागला की एका बोटात सुद्धा उचलतो. याचा अर्थ आपल्या एका बोटामध्ये 5 किलो वजन उचलण्याची क्षमता आहे. तसं अनेक ठिकाणी जर हुक लावले तर आपल्या त्वचेमध्ये ती शक्ती आहे. पण तो चमत्कार नाही, त्याने देशाचं भलं नाही, त्याने माणसाचं भलं नाही, त्याने समाजाचं काय भलं नाही. तर तो माणूस तसा करतो की त्याचा मुलगा कलेक्टर होत नाही. अंधश्रद्धेपोटी या सगळ्या गोष्टी करतात. त्यामुळे आपलं काम आहे प्रबोधनाचं काम आहे, ते प्रबोधन काम आपण करत राहूया. ठीक आहे. सर काही देवस्थानं आहेत तर तिथे जे अधिकारी आहेत काय म्हणायचं त्यांना, हे करतात पूजा पुरोहित शिवाय असं. पुजारी म्हणून तर त्यांना कोंबडा बकरा बळी देण्याचा अधिकार दिलेला आहे. हे कितपत योग्य, जर योग्य नसेल तर मग आपण काय करू शकतो त्याच्यासाठी? आता बघा की आपल्या भारतीय राज्यघटनेच प्रत्येकाला त्यांच्या धर्माने ते त्यांना अधिकार परवानगी दिलेला दिलेली आहे, दिलेला आहे. आता त्या ठिकाणी नरबळी हा पात्र आहे, तिथं नरबळी त्यांनी दिला ना तर आपण हस्तक्षेप करू शकतो. पण आता आपण ज्या ज्या गोष्टी आहेत ते सांगतेच म्हणतो, ते जर असेल ना तर तिथे आपण हा त्याचा कायदा सांगतो. पण लहान कोंबडं दिलं त्याने, तिथे काही छोट्या छोट्या गोष्टी केल्या, उद्या आपण म्हणा नारळ देण्याचं पण आपण असं करू, मग एका फळ देत आहे. तिथे थोडं तारतम्याने वागणं. आता हा अख्खा समाज 99% समाज आहे हा अंधश्रद्धाळू आहे, आणि 1% म्हणून थोडंसं करतोय आपण. नित्य संघर्ष करून फार बदल होत नाही. आपल्याला समजून सांगणं, आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्याच्याबद्दल बाबा हे जे सांगतोय ते बाबा, जसं मग उदाहरण सांगितलं, बाबा मी याच्यात फसलो होतो, माझी फॅमिली फसली होती, बाहेर आलो, माझा विकास झाला. ते पर्याय आपण त्यांना देणं, आणि खरं काय खोटं काय त्याने आपल्या विवेकाने विचार करावा आणि त्यातून आपण ते निर्णय घ्यावा. ठीक आहे.
तर आपण या गोष्टी करू शकतो. आणखी एक कोणाचा प्रश्न आहे? सर जलस्रोताचे जे तुम्ही म्हणाल हा हा. तर काही पायाळू लोक असतात हम्म. ते कुठे पाणी आहे वगैरे ते बरोबर सांगतात. ते काय अंधश्रद्धा नाही 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 त्याच्यामध्ये हे सांगतात. आपण प्रयोग केलाय का? प्रश्न असा, विज्ञान काय म्हणतं, आपण प्रयोग करूया, बाकी काय म्हणत नाही विज्ञान. अंध ते जर पायाळू माणसं असतील आणि जर ते पाणी दाखवत असतील तर अंधची गोष्ट आहे ना, आपल्याला स्वागत करायचं आहे. त्याचा फायदा जर समाजातील लोकांना होतो, फायदा त्याचा आपण स्वागत ते करणार आहोत. शास्त्र असेल त्याच्यामध्ये. नाही काय शास्त्र ते समजून घेतलं पाहिजे आपण. आता सरांनी दाखवलं किती 10 वेळा कॉईन टाकलं, Probability. प्रोबॅबिलिटी प्रयोग केला की नाही. तो काय केला, शेवटी प्रयोग करून दाखवलं. उगाच बोलले तसा कोण आहे माणूस, त्यांनी यावं ना, आम्ही त्यांना सांगतो तुम्ही या, दाखवा. जसं आम्ही त्या नारळाने पाणी शोधणारे आहेत ना, तसं आम्ही त्यांना आवाहन केलं होतं ना, तेव्हा तुम्ही आम्हाला दाखवा. तसं आपण प्रयोग करून बघू शकतो. आता काही मालिका आहेत त्याच्यामध्ये अंधश्रद्धा भरपूर राष्ट्रीय सखी हो. चालले वगैरे. त्याच्यासाठी काय तुम्ही असं हे करता? बऱ्याच वेळा काही ठिकाणी ते झालेलं आहे. पूर्वी ती कुठली होती ती पालिका, हा होनी अनहोनी, त्याच्या विरुद्ध तक्रार केल्यानंतर ती बंद झाली काही याच्यानंतर. सरकारी चॅनल आणि होते, हा, सरकारी चॅनल होते. हा, आता हे दूरदर्शन private होतं. आहे, आता तुम्ही काय करता, प्रायव्हेट चॅनल्स आहेत. बऱ्याच वेळा आपल्याला माहित नसल्याचं ब्रॉडकास्टिंग कुठनं होतं, आपल्या देशातून पण होत नाही, आपल्याला माहित पण नसतं. आपण फक्त बघतो इथे. त्यामुळे त्याचे नियम लागणं, कुठे लागतील काय लागतील आपल्याला माहित नसतं. आणि हा जो कायदा झालेला आहे हा महाराष्ट्रापुरता आहे. जर महाराष्ट्रात असेल तर आपण करू शकतो किंवा काय असेल तर त्यातलं. आणि जास्तीत जास्त सरांनी सांगितलं तसं प्रबोधनाचा कार्यक्रम आहे, आपण लोकांना सांगू शकतो. मानव मी जसं सरांची- सांगितलं त्या जाहिराती लागल्या, आपण प्रत्येक ठिकाणी जाऊन पोलिसिंग नाही करू शकत ना, किंवा पोलिसांना सुद्धा ते माहित नसतं. तर त्यामुळे आणि विशेष लोकांना म्हणजे जोपर्यंत अशातलं आपण- बाकीच्या publicने पण आलं पाहिजे. आता आपण तुम्ही एकट्याने बघा, बोलून काय- आता तुमच्याबरोबर आणखीन 15-20 लोक होते, फक्त तुम्ही एकट्याने तक्रार केली ना, बाकीचे होतेच ना. त्यांना सुद्धा ते दिसत होतं, त्यांना सुद्धा माहिती असेल की खोटं चांगलं नाही, पण कोण बोललं का नाही बोललं. प्रतिकार केला. हा, तर तसंच बाकीच्यांनी पण आपण- आलं पाहिजे. हेच तर problem आहे. आपण प्रतिकार करणं, किंवा आपल्याला ऍटलिस्ट प्रतिकार तरी आपल्याला माहिती आहे की हे चुकीचं आहे, त्यांनी लावलेलं आपण फाडू पण शकतो. आपण काय करायची गरज नाही, आपण त्यांनी लावलं आपण फाडू शकतो, ते आपण करू शकतो. प्रत्येक वेळेस प्रतिकार म्हणजे तसंच करायची गरज नाही ना. नाही, नाही, आता हे सांगितलं ना उदाहरण ना, हे आता या पूर्वी कसं सांगितलं. अगदी बरोबर आहे. हा. मग आता आम्ही काय करतो, पूर्वी आमच्या वडाळ्यामध्ये आंबेडकर कॉलेजला ना बैठक असायच्या, बरं शनिवारी वगैरे असायच्या, किंवा तिथे असं रस्त्यावरच्या बाहेर असं पडलेलं असायचं. मग आमचं हे झालं, मीटिंग झाली की आम्ही बाहेर जायचो, रस्त्यावर काढायचं, घ्यायचं, नारळ तिथे फोडायचं सगळ्यांच्या समोर, धुवायचा व्यवस्थितपणे, सगळ्यांनी वाटून खायचा, लोक बघतात आपल्याला. असे छोटे छोटे प्रयोग आपण सातत्याने करत राहिलो ना, तर त्याचा आपल्याला उपयोग होऊ शकतो आपल्याला. आणि ते करत राहण्यासाठी तुमच्यासारखी मंडळी असेल तर आता बोला, तुमचा काय प्रश्न आहे? तर मला विचारायचं आहे की नाशिकमध्ये ना फरशीवाले बाबांकडे आम्ही गेलो होतो 2 महिन्यापूर्वी. तर ते फरशी असं त्यांच्याकडे ते असे घडतात बाबा, आणि ते रोगाचं निदान करून ते औषधी देतात. कमीत कमी 500 रुपये एका त्या आयुर्वेद ड्रग्ज अँड रेमेडीज मेडिसिन ॲक्ट्समध्ये सर आपण एखाद्या व्यक्तीचं डॉक्टर नसल्याशिवाय आरोग्य निदान करू शकत नाही, रोगाचं निदान करू शकत नाही. मग तिथे त्याला काय होऊ शकत नाही? नक्की होऊ शकतं. हो. त्या संदर्भात त्यांनी एक हे लावलेलं आहे, कोणत्या रोगावर आजार काय, वैद्य म्हणून पारंपरिक जे वैद्य असतील ना, त्यांना काही बाबतीमध्ये सूट आहे आपल्याला. पण असे जे काही मेडिकलच्या अनुषंगाने आहे ना, हा सांगतो, मेडिकलच्या अनुषंगाने आहे ना, तर मिरगी आहे, इतर काही आहे, अशा काय सोरासिस आहे, किंवा असे काही आजार आहेत, त्याची एक मोठी यादी त्याच्यामध्ये ड्रग अँड मॅजिक रेमेडी 1954 त्यावर यादी दिलेली आहे त्यामध्ये. कॅन्सर पण सांगतो. हा, कॅन्सरचा तर असेल तर त्याचे 100% आपल्याला त्याच्यावर हे करता येतं. करणार कोण पाहिजे, त्यांनी सांगितल्याप्रमाणे की ज्याचं नुकसान झालं तो पुढे आला पाहिजे, त्याला आपण मदत करू शकतो. पण यांचं सगळ्यांचं मत काय असं, तुम्ही करा, म्हणजे आम्ही घरी बसतो तुम्ही करा, तर तसं होत नाही आपलं. तुम्ही पुढे या, त्या सगळ्याशी वेळ काळ द्यावा लागतो. काय बरं, तसं जर प्लॅन केला तर एक्सपोज हो हो, करू शकतो, करू शकतो. तर नसेल कॉपी तर मी माझ्याकडे आम्ही सगळ्यांनाच हा, कॉपी ते आहेच ना तुमच्या. सरळ सांगतात. बरोबर. असं माणसाचा चेहरा लोकांकडे असतो, ते आपल्या डोक्यावरती फरशी ठेवतात, फुलं असतं ते हातामध्ये त्यांच्या, आणि सरळ सांगतात की आता मला सांगितलं तर तुझ्या पोटामध्ये आजार आहे. आता मी दररोज योगा करतो, मला काहीच प्रॉब्लेम नव्हता, पण आता तिथे मला माहित नव्हतं की हे बसवल्यानंतर त्याचे पैसे चालू झाले, बसवलं की त्याचे पैसे चालू झाले. नाही नाही, पण तुम्ही त्याचा विरोध करू शकता तुम्ही, किंवा तू कशाला, मी योगा करतो, मला आजार झाला, मला खोटी माहिती कशाला देतोय, आणि खोटी माहिती काय पैसे देतो. म्हणजे मला हे माहितीच नाही ना हम्म. मध्ये. आता मी तुमच्याशी हे होतोय. ते तुम्ही ते ड्रग्ज अँड मॅजिक नाही, ह्याच्यात
ह्याच्यात सुद्धा तुम्हाला जर असं कोणाकडे माझ्याकडे शक्ती आहे त्याचा अर्थ काय झाला, त्याच्याकडे काहीतरी अलौकिक शक्ती आहे आणतोय, तर ह्याच्यात सुद्धा त्याला जादूटोणा विरोधी कायद्याखाली सुद्धा त्याला त्याच्या विरुद्ध तक्रार करता येऊ शकते. कोणी expose नाही करत. माणसं खूप आता इथे तरुण माणसं किती दिसतात तुम्हाला की या सगळ्या लढवगिरी करण्यासाठी काही तरुण माणसं आपल्याला लागतात आणि थोडा वेळ द्यावा लागतो, पैसा सगळ्या गोष्टी आपल्या करावं लागतो. असं एकदा सातत्याने आम्ही इकडे आलो, भेटलो, बोललो, एक 15-20 जणांची टीम तयार झाली की आम्हाला सगळ्या गोष्टी करता येतील. टप्प्याटप्प्यात नाही, जाऊ. हे असं असू शकतं का, का काही लोक जे प्रश्न पहिल्यापासून आहे अशा लोकांना तोंड देताना खूपच त्रास होतो सुरुवातीला असते. सगळ्याच बाबतीत त्यांच्या गुंडांची फौज असते प्रत्येक बाबतीकडे, त्या प्रत्येक बाबा बुवाकडे, मंत्र्याकडे. मगाशी तुम्हाला मी श्रीकृष्ण त्या ह्याची सांगितलं तुम्हाला, पाटील बाबा, तर सगळ्यांचे मोबाईल बाहेर ठेवायचे, कोणी मोबाईल आणायचं नाही, ते सगळे ठेवलेले असायचे. एवढंच नाही, त्या स्त्रियांना सांगायचं की तुम्हाला जेवण करायला ये वगैरे वगैरे, पण तिला बाहेरही कुठे पाठवायचं त्या पाठीमागे एक माणूस किंवा एक लेडी ठेवली असायची. त्यांच्या अफाट पैसा येतो, त्याच्यामध्ये फक्त शोषण करणं हेच त्यांच्याकडे असतं. आता एक झालं ना धीरेंद्र शास्त्रीच्या बाबतीत, तेच झालंय ना, म्हणून तर त्याच्या विरुद्ध तक्रार होऊन फक्त काय होत नाही ना, कारण पण नागपूरला येऊन गेला परत. करणारे जे जे सामील असतात, जेव्हा आपण किती करू शकतो, आपण फक्त प्रबोधन करू शकतो. त्यामुळे जाऊ नका तुम्ही, आम्ही सांगू शकतो लोकांना, तिकडे जाऊन फसू नका. बोला. गडकरींना प्रश्न विचारला होता ना, तर त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला लोक पाहिजेत आणि लोक ह्यांच्याकडे जातात, त्यामुळे मतांसाठी आम्हाला यांचा वापर होतो म्हणून आम्ही ठेवतो. तेच करतात ते. त्याचं बोला. सर, मुस्लिम समाजापैकी शिया आणि सुन्नी हे दोन भाग मुख्य आहेत. तर गेल्या वर्षी त्याच्या आधी मी भायखळा कामाला असल्यामुळे दरवर्षी तो प्रकार बघत होतो. तर ते हा जो शिया समाज आहे हा त्या मोहरमच्या पिरियडमध्ये, त्या मोहरम संपता संपता त्यांचा काहीतरी मिरवणूक निघते आणि त्या मिरवणुकीमध्ये प्रत्येक माणूस जे काही हत्यार त्यांच्याकडे असतं, साखर काय काय, त्यांना स्वतःला मारून घेतात यांनी सांगितलं ना. आणि एवढं मारून घेतात की अगदी भगवत नाही, ते रक्त भंबाळून जातात. त्याची जखमांवर हवं तर काहीतरी थंड सोळा वगैरे असं काहीतरी टाकत राहतात. त्याला बॅन आहे, ते बायकाच्या पुढे येत नाही, तिथून तिकडेच करतात नियमांमुळे ते. तर या समाजामध्ये आपलं काही काम आहे का प्रबोधनाचं या लोकांबरोबर? काही कार्यकर्ते असतात, आता पुण्यासारख्या ठिकाणी त्यांनी असं काढलं की बाबा आपण बळी देतो, हे देतो, ते देतो, त्याच दिवशी आपण रक्तदान करू. हळूहळू बदल, आपोआप बदल होणार नाही. आपण त्यांच्या करण्यासाठी जे काय म्हणतात, अगोदर तुमच्या घरातली घाण स्वच्छ करा, मग आमच्याकडे या रे बाबा तुम्ही. तर प्रत्येक ठिकाणी आपलं होतं. पण आता म्हणून आपण अशा ठिकाणी हे करतो ना. आता आमचं एक माझा काजी नावाचा मित्र आहे, काउन्सिलर आहे, इथे जवळच राहतो तो. मला सातत्याने मी त्याला सांगतोय, बाबा रे तू येत जा, सोबत घेऊन या, जर ऐकायला तर ये आपल्याला. आजही त्याला मी मेसेज केलेला आहे सकाळी की बाबा आज संध्याकाळी असं असं. आता ही माणसं यायला मागत नाहीत, कारण त्याच्या धर्माचा त्यांच्यावर प्रचंड असा एक पगडा असतो. रविवारी असणार आहे हा? का? रविवारी असणार आहे का? दर रविवारी महिन्यातून चालेल, आपण एका रविवारी आपण ही कार्यशाळा इथे घेतो. तुम्हाला पुढच्या असेल तर काही नाही. महिन्यात. आता आम्ही याच्या अगोदर 3 आठवडे आम्ही असं ठरवलं होतं की येणाऱ्या प्रत्येक पहिल्या रविवारी आपण घेऊया. आता असं होतं ते आले म्हणून काही 15-20 माणसं अजून, नाही तर आम्ही जास्त असो कार्यकर्ते. आणि नाही, आता काय, जसं आम्ही सांगितलं ना की इथे घेतो, तुम्ही जर येणार असाल, तुमच्याकडनं काही माणसं तुम्ही आणणार असाल, तुमच्या ओळखीची काय असतील, इकडे येणार असतील, आपण इथे घेऊया. कारण हे आपल्याला चांगली व्यवस्था आहे, इथे सोय आहे, AC हॉल आहे, चांगल्यापैकी बोलता येतं व्यवस्थित. तुम्हाला काय असेल तर प्रेझेंटेशन आम्ही करायचं असेल तर तिकडे प्रोजेक्टर वगैरे आहे, ते बऱ्याच गोष्टी आहेत. ते आपण करायचं असेल तर मोठ्या प्रमाणावर ते आम्ही करू शकतो. तसं नसेल, फक्त तुम्हाला जर नसेल की सगळे लोक इकडे तुमच्या विभागात, तुमच्या सोसायटीत, तुमच्या एरियात कुठेही जर करायचं असेल, कारण आम्ही तिथे येतो, आम्हाला त्याच्याबद्दल काही प्रश्न नाही. आणि मुस्लिम समाजात तसं तुम्ही म्हणालात ना, तसं काही मुस्लिम आमच्या ह्याच्यात येतात, कार्यक्रमात आलेले आहेत. सुधारणा व्हायला हळूहळू वेळ लागतो. आता तुम्ही बघा तर भारतात 80% हिंदू आहेत, त्यामुळे 80% हिंदूच येणार, 20% आता ठीक आहे तेवढे येत नाहीत, पण जोपर्यंत आपण त्यांच्याकडे पोचत नाही तो पण थोडा प्रॉब्लेम आहे. पण हळूहळू पोचलं की येतील. आता हमीद दलवाई, तुम्ही मोठं नाव ऐकलं असेल ना, त्यांनी केलेच ना त्याच्या ह्याच्यात समाजात सुधारणा. त्यामुळे तसेच सुधारणा आहेत, आपल्या ह्याच्यात होत नाही तसेच त्यांच्याकडे पण आहेत. कट्टरता सगळीकडेच आहे, पण कोणाला धर्माच्या ह्याच्यापासून जसं त्रास होऊ नये हा मुख्य उद्देश आपल्याला आहे. फसवणूक होता कामा नये, शारीरिक, मानसिक, आर्थिक काही जी असेल ती. अंधश्रद्धा निर्मूलनाचा तो आहे. आपण काय धर्म कोणाचे बुडवायला किंवा ह्याच्यासाठी नाही काम करत ना.
मगाशी सांगितलं आमचं आपलं भूमिका काय आहे, मुख्य हेतू काय आहे आपला, की लोकांना प्रश्न विचारायला लावणं, वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपण आपला विकास करणं, हे आपलं महत्व आहे. विवेकवादी विचार करणं. म्हणजे आता म्हणाले ना भायखळ्याचं उदाहरण सांगितलं. मी क्लीनअप मार्शल म्हणून BMC काम केलेलं. मी तेव्हा फर्स्ट टाइम ते भायखळ्याला प्रकार बघितला. हम्म. पूर्ण त्यांचा तो जुलूस निघतो, ते ताबूत वगैरे काय त्याला म्हणतात, आणि प्रत्येक जण आपल्या हत्याराने असं ते ते माझ्यासाठी हा प्रकार नवीन होता. आणि दुसरी गोष्ट ही मोहरमची गोष्ट, आणि ईदच्या दिवशी रस्ती रक्ताचे पाठ, कुठे बैल हे आपण बकरे असे कापून रस्ती रक्ताचे पाठ, म्हणजे भायखळ्यात दृश्य माझ्यासाठी नवीन होतं. म्हणजे त्याने जे सांगितलं तो अनुभव आहे. दोन्ही ईद आणि मोहरम दोन्ही ठिकाणी. समाज सुधारायला वेळ लागतो. इतकी वर्ष झाली, आता आम्ही 44 वर्ष काम करतोय. आम्हाला वाटलं होतं जेव्हा असं की सुधारेल, पण अजून सुद्धा नाही. आणखीन जास्तीत जास्त लोक अंधश्रद्ध होत लागतात. का होत आहे? हो हो हो. हम्म. पैगंबर संकल्पना आणली आहे की तुम्ही बकरा आणून कापता आणि मग त्याचं मटण लोकांना वाटता का, तर त्यांना गरज आहे, त्यांना काहीतरी मिळेल. मग आताची गरज काय आहे माणसाची, शिक्षण सुविधा वगैरे, म्हणून मग त्या निमित्ताने त्यांनी आर्थिक कुर्बानी ही कन्सेप्ट आणली आहे आणि लोकांकडून त्या निमित्ताने ते निधी गोळा करतात आणि मग तो गरजूंमध्ये बरं, नवीन चालू केलं त्यांनी आर्थिक कुर्बानी. ते वाटप करतात. हम्म. म्हणजे अशा नवीन नवीन हो संकल्पना आहेत, येतात ते. त्यांचे सहधर्मी यांनी काढलेले आहे. हो. इतरांनी बोललं तर कदाचित आवडणार नाही, पण ते त्याच्या त्यांची मुलाखत एक आहे चांगलीपैकी युट्यूबवरती अभिव्यक्तीमध्ये अभिव्यक्तीमध्ये, ते आणि त्यांची मिसेसनी पण आता जॉईन झाले ते. त्याचा इंटरव्ह्यू. हा, काय तुम्ही म्हणत होता? मी परेड रोडला राहतो. तर इथे माझं दुकान होतं. तर माझ्या दुकानामध्ये नारळ अगरबत्ती वगैरे सगळं असायचं. तर माझ्या इथे 3 बुवा राहतात. कॉम्पिटिशन असतं. तर एक दिवस पनवेलवरून एक गृहस्थ आलेले होते. त्यांची बायको, मुलगी आणि जावई. तर तो जावई माझ्याकडे नारळ आणि लिंबू घ्या, हे अगरबत्ती घ्यायला, लिंबू नाही ठेवत. तर नारळ आणि अगरबत्ती घ्यायला आला. पनवेलवरून आलेला आणि वरती आमचं डोंगरावर आहे. तर तिथे चांद बाबा म्हणून होता. तर त्यांच्याकडे जायचं. तर मी सुटामुटातला होता. माझा तर धंदा मला करायचाच आहे. मी त्याला म्हणू शकत नाही की तू नारळ घेऊ नको, पण तो माझ्याशी बोलत उभा राहिला. तर मी त्याला विचारलं, काय हो तुम्ही एवढे सुशिक्षित दिसता आणि तुम्ही एवढ्या लांबून आलात, पनवेलवरून एवढ्या म्हणजे बायकोला वगैरे घेऊन आलात. तर म्हटलं घरचे ऐकत नाही, कोणीतरी त्यांना सांगितलं की इथले बाबा घ्याय, म्हणजे त्यांना नारळ दिला की आपलं काम होऊन जाणार. म्हटलं मी तरी काय करू, घरच्यांच्या जबरदस्तीमुळे मी आलो. म्हटलं तुम्ही सुशिक्षित आहात, जर सगळं जर बाबांमुळे होत असतं तर मग आपल्याला शिकायची किंवा मला मेहनत करायची नारळ विकायची काय गरज पडली असती. माझे शेजारी 3 बाबा राहतात, तर मी एका पण बाबाकडे गेलो नाही किंवा त्यांना काय दिलं नाही किंवा 1 रुपया पण मी त्यांना सोडत नाही. तसेच एक दिवस तर मग असे अनेक लोक येतात आमच्या इथे माझ्या रस्त्यावर. तर माझा नारळाचा आणि अगरबत्ती धंदा होतो. मी काय माझा धंदा बघणार, प्रत्येकाला मी काय समजवू शकत नाही. ते काय माझं ऐकणार, स्वतःच्या घरच्यांचं ऐकत नाही, ते माझं काय ऐकणार आहे. तसेच एक दिवस ते बाबा एक आजारी पडले आणि ते समोर माझी जागा तिथे बसले. तर ते मला म्हटले की, मी विचारलं काय झालं हो बाबा तुम्हाला. तर ते म्हटले की काय सांगू बाबा तुला. म्हटलं तुम्ही बाबा आहे, लोकांचं तुम्ही दुखणं बरं करता, लोकांच्या समस्या सोडवता. मी तर काय म्हटलं तुझ्याकडे आलोच नाही, पण लोक सांगतात काय या बाबाचं दुकान. तर नाही म्हणजे माझी कमर खूप हे होत. तर म्हटलं ठीक आहे, तर मी योगा शिकलेला आहे, माझ्याकडे योगा टीचर आहे. तर म्हटलं तुमची जर कमर जर दुखत असेल तर या म्हटलं. मग मी त्यांच्या घरी माझे बोलवलं, त्यांना मी 17 दिवस टाकून दिली, त्यांना मालिश करून दिला. तेव्हा म्हटलं सहज विचारूया, आता हे ते कोकणातलेच आहे. म्हटले कोकणी माणसं फार वाईट असतात, ते काय असं बोलल्याने काय होणार नाही, पण त्यांनी मला प्रसाद वगैरे दिला खास म्हटले तर त्यातून मला काहीतरी होऊ शकतं, ही माझी मेंटॅलिटी. तर मग मी त्यांना विचारलं, सहज विचारलं, काय बाबा तुम्ही लोकांना बरं करता, तुमची कंबर साधी शिकायला तुम्ही बरी केली. माडिक म्हटले मी लोकांना बोलवत नाही, लोकांना मी पैसे द्या म्हणत नाही, लिंबू फळं घेऊन येतात ते आम्ही लोकांना सांगत नाही, पण लोकच घेऊन येतात जबरदस्तीने आणि आम्हाला देतात. मग आम्ही तरी काय करू म्हटलं. म्हणजे आपण स्वतःहून त्यांच्याकडे जातो आणि हे घ्या घ्या म्हणतो. आता खराब बाबा पण काय सगळ्यांना घरी बोलायला नाही गेला, पण जर माझं सक्सेस झालं तर मी 10 लोकांना सांगतो
आणि माझं सक्सेस झाल्यानंतर 10 लोकांना सांगितलं अगदी बिंबून सांगतो त्यांच्या मला वाटतं, पण त्याचा अनसक्सेस झालं तो बोलत नसतो. म्हणून ह्या बाबांचं याचं सोम असतं, हे लक्षात घ्या. आपली मेंटॅलिटी आहे. आता माझ्या पण घरी संघर्ष होतो ना, पण आणि सत्य जाणार सत्याच्या रसिकेच असं. थोडक्यात सांगण्याचं तात्पर्य की प्रत्येकाचे शाळेतून शिक्षण झालं पाहिजे. अलिबाग का लागला, कसा लागला ह्याचा आपल्याला विचार आला पाहिजे. ते होत नसतं असं आहे. म्हणूनच त्यासाठी आमचा खूप mentality प्रयत्न हाच असतो. शाळेपासून आम्ही घेतो. शाळेपासून सुरुवात करायला. शाळेतून आता हे नीता मॅडम आलेत. मी 2 वर्षापूर्वी इथल्या परिसरातल्या 75 शाळा का 100 शाळा नवी मुंबईतल्या 100% शाळा ज्या संख्येने 75 100% ज्या म्युन्सिपालिटीच्या शाळा आहेत त्या सगळ्या शाळेतून कार्यक्रम घेतला. आणि सगळ्या कारण हे तुम्ही लहानपणापासून मुलांवरती सांगितलं तर ते विचार करायला लागतील. तर ते हातामध्ये गंधा दुपारे किंवा ते हा, बांधणार नाही. तसं- आणि हे होणार. त्या पाठीमागची कारणं बघायला पाहिजेत आणि हे सांगायला पाहिजे. तसं वैज्ञानिक दृष्टिकोन डेव्हलप करायला पाहिजे ना. त्याचं यांनी उदाहरण दिलं. आम्ही गेलो होतो पंजाबमध्ये, आमच्या समोर मुलांनी ते गंडेदोरे काढून घेतले आणि त्यांच्या घरातल्या एक केलेलं होतं. कायदा करून एखादी आता बुवा बाबा किंवा मंदिरं किंवा बैठका या सगळ्या बंद करून नाही चालणार. कायद्यात काय तुम्हाला कारण प्रत्येक ठिकाणी काय होतं की मग लोक जातच राहतात. मग त्याच बाबाला जरा आपण लोकांचंच प्रबोधन करायला पाहिजे ना. प्रबोधन केलं तर चालणार नाही का? लोकांचं प्रबोधन करा. कायद्याने काय आहे की कोणी तुम्हाला फसवलंय, तुम्हाला काय फसवलं असेल तर तुम्ही सांगितलं तर त्याच्यावरती ऍक्शन घेईल. जसं खरात बाबांनी फसवलं लोकांना, तोपर्यंत कळत नव्हतं. जेव्हा फसवलं आणि कोणी तक्रार केली तेव्हा सुरू झालं ना. कसं आहे, आता आपण सगळ्या समाजाला प्रबोधन करतो, पण त्या बाबालाच घेऊन प्रबोधन केलं तर नाही चालणार. त्याचा धंदा आहे ना तो. फसवणाऱ्याचा धंदा आहे. आता फसवणारे फक्त बाबाच असतात का? आता तुम्ही आता परवा मार्केट त्याची मेंटॅलिटी बदलली तर काहीतरी वेगळं होऊ शकतं ना. एक लहानपणापासून त्याची जर असेल ना, आपण त्याला आता त्यांनी काय सांगितलं की मी कुणाला बोलवत नाही, कुणाला सांगत नाही. मग तुला पण काही बंद करू शकतो की नाही? स्वतःची सत्सद विवेक बुद्धी असते की नाही? हा, मला जर माझा फायदा मिळतोय नकळत तर मी तो घेतोय, हे चुकीचं आहे की नाही? मग तुम्ही जे धर्माच्या नावाखाली नीती वगैरे शिकवता, मग ही ती नीतीत बसते का तुमची गोष्ट? मग हे प्रबोधनानेच येऊ शकतं ना. बाकी काय येऊ शकत नाही. निर्माण होत आहे किंवा मंदिर निर्माण होत आहे, त्याच्यावरती कुठेतरी आपल्याला प्रतिबंध टाकता येईल का? त्याच्यावरती 2-3 गोष्टी आहेत. आता हे बऱ्याच गोष्टी आपण जर आलो ना तर सामाजिक आपलं वास्तव काय ते पण आपल्याला बघायला पाहिजे. लोकांचे प्रॉब्लेम्स भरपूर आहेत आणि सोल्युशन्स देणाऱ्या संस्था किंवा काय ज्या आहेत. आजारी माणसं भरपूर आहेत, तेवढे डॉक्टर्स आहेत का? मानसिक आजारी भरपूर आहेत, त्यांना स्वास्थ्यासाठी मनोविकार तज्ज्ञ किंवा सायकॅट्रिस्ट तेवढे आहेत का? हे डॉक्टर मंडळी सांगू शकतील तुम्हाला. तुमच्या जे आजार आहेत त्या ह्याच्या दृष्टिकोनातून जेवढी संख्या आहे तेवढे त्यांना केटर करणारी डॉक्टरांची यंत्रणा किंवा हॉस्पिटल्स तेवढे आहेत का? आता भारतातल्या वेगवेगळ्या राज्यातून मुंबईतल्या केईएम मध्ये येणारी माणसं किती आहेत? रस्त्यावर राहतात. टाटा सारखं एकच हॉस्पिटल आहे जिथे कॅन्सर सारखे पेशंट येतात. ते येतात, त्याला खर्च एवढा यायचा, बसायचं तिथे, राहायचं, किती दिवस ट्रीटमेंट घ्यायची, ते केमिओथेरपी किती स्वस्त असेल काय असेल माहित नाही. त्याला थोडा तरी खर्च येतो की नाही माणसं. त्याच्यापेक्षा मी जर गेलो आणि ह्या बाबांनी मला नारळ दिला तर तेवढं स्वस्तात होतं की नाही माझं काम? मी नारळ दिला आणि त्याने मला काहीतरी औषध दिलं, माझं समाधान व्हायला मला माहिती आहे की नाही, पण माझी तेवढी परिस्थितीच नाहीये. त्यामुळे अशी लोक बळी पडतात ना. सगळे लोक तशी जात नाहीत. हा, ते कोणी करायचं? ते कोणी करायचं? किंवा आपल्यासारख्या लोकांनी प्रश्न विचारायला पाहिजे सरकारला किंवा याला की आपल्याला गरज काय आहे आता. म्हणून तर आम्ही सांगतो शिक्षणाची गरज आहे. लोक विचार करा, प्रश्न विचारा. तुम्ही प्रश्न विचारलेत नाहीत. आता आपण पॉलिटिकली बोलत नाही, पण निवडणुकीच्या आधी लोक मतदान कसं करतात सगळ्या लोकांना माहिती आहे. तेवढ्या पुरतं तुम्ही एक दिवसाचा स्वतःचा स्वार्थ बघता आणि कोणाला निवडून देता. ते कुठल्या एका राजकीय पक्षाविरुद्ध किंवा असं आमचं म्हणणं नाहीये, पण तुम्हाला जे त्याच्यातून आता 2 दिवस, आता कालचीच गोष्ट आहे ना,
एक कॉक्रोच पार्टीनी अरेंज केलं. हे का झालं? ते बरोबर आहे चूक आहे हा प्रश्न नाही, पण हे एवढे लोक यंग की मुलं आहेत. आता इथे इथे कुठे दिसत आहेत कोणी यंग मुलं? एक दोन सोडली तर विचार करणारे, पण त्यांचे प्रश्न वेगळे आहेत. आपण त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. त्यांचे प्रश्न काय आहेत तरच त्यांना अट्रॅक्ट करून त्यांचे विचार बदलायला, त्यांना ह्याच्यातून जायला जर आपण मदत केली तरच ते आपल्याकडे येतील ना. तसंच तिथे इतके दिवस कोणी बोलत नव्हतं, पण एकाने नुसतं हे केलं की गंमत म्हणून केलं. पण तुम्ही ते मुलांकडे कसं बघताय? हे आपल्याच देशातलीच मुलं आहेत ना, त्यांच्याकडे तुम्ही कुठल्या दृष्टिकोनातून बघताय? तर ती कोणीतरी आवाज उठवला, एवढी 2 करोड माणसं एका वेळेस तयार झाली काही दिवसात. त्यांचे प्रश्न त्यांना माहिती आहेत ना. कित्येक लाखो लोक, किती लोकांनी आत्महत्या केल्या आपण सगळं वाचतो, पण बोलत काही नाही. हे आपण पण काढायला पाहिजे ना. हा माझा प्रश्न नाही आहे, मी आता रिटायर्ड झालो, मला काय प्रॉब्लेम नाही असं म्हणून चालणार नाही ना. समाजाचा प्रश्न आहे. त्यामुळे काही प्रश्न हे समाजाचे आहेत, ते आपल्याला प्रबोधन आणि हे करण्याशिवाय, त्याच्याशिवाय गत्यंतर नाहीये. सर, राजकारण्यांची पण भूमिका फार महत्वाची नाही आहे ना, प्रश्नच नाही ना. मानव सरांनी परवा त्या लेक्चर मध्ये सांगितलं हो. की दादांनी जेव्हा जेव्हा मदत केली त्याचा परिणाम केवढा जबरदस्त झाला महाराष्ट्रामध्ये. आणि दादा गेल्यावर आपण म्हणून म्हटलं ना, आपण राजकारण्यांना आपण बोलून नुसतं उपयोग नाही ना. आपण निवडून कोण देतो त्यांना? आपणच देतो ना. राजकारणी काय आपण येत नाहीत. तुम्ही जसा समाज असतो, हे बघा असं म्हटलं जातं ना, जसा समाज आहे ना तसंच आपल्याला राज्यकर्ते मिळतात. आपल्या समाजात जर आपण प्रश्न विचारणारे नसलो, आपल्या मताचा विचार केला जात नाही. मशिदीच निवडून देते आजकाल. आपल्याला नेमका असलेला उमेदवार सुद्धा शिरे पण ह्याच्यासाठी आता हे फक्त एका निवडणुकीपुरतं झालं. आता निवडणुकीपुरतं झालं, मशीन तुम्ही एकदाच देता, 5 वर्ष गप्प बसता, तोपर्यंत पुढची निवडणूक होईपर्यंत तोपर्यंत तुम्ही आवाज उठवायला का नाही जात? तुम्हाला माहिती आहे मशिनरी चुकीची आहे, याच्या विरुद्ध तुम्ही रस्त्यावर उतरायला तयार आहात का? नाही. माणसाच्या हातात काहीच राहत नाही ना. हा, एकदा गैरप्रकार मतदान झाल्यानंतर 5 दिलेला आहे वर्ष गप्प प्रशासनामध्ये. राहायचं. बऱ्याच गोष्टी आहेत, तुम्ही तक्रार करू शकता तिच्या विरुद्ध, तुम्ही पुरावे गोळा करू शकता. तुम्ही कशा तऱ्हेने झालं, कसं आहे, घर चालवायचं, संसार चालवायचा, आपण भीतो. चालवायचा, या प्रत्येक जण आपापलं स्वतःचं बघतो. प्रश्न नाही, मी माझं स्वतःचं बघतो, माझं घर बघतो, हे करतो, समाजाचं बघत नाही. मग काय उपयोग नाही ना. मग आपण बोलणार, असं बोलूनच उपयोग नाही. आपण रस्त्यावर उतरायला तयार नाही होत. तर मी काय म्हणतो, याच्या पहिला प्रामुख्याने आज तुमच्या मनामध्ये काही प्रश्न निर्माण झालेत, आपण एकमेकांशी बोलतोय, चर्चा करतोय, ही पहिली पायरी आहे. असं येऊया, भेटूया, चर्चा करूया, आणि सगळीच उत्तर आपल्याला रेडीमेड मिळू शकणार नाहीत. शोधायला लागतं. सुरुवात झाली, आपण शोधायला. जसं आता आम्ही म्हणतो की तरुण मुलं काय येत नाहीत, आम्ही शोधतो आहोत ते. बाबा त्या आमच्या पार्टीकडे काय नाव, काय वेगळं नाव असेल त्याचं, अरे सहज एवढे लोक येतात, 2 कोटी 3 कोटी पोर येतात, आमच्याकडे 10 माणसं मिळत असतात की नाही. तर आता आपला चहा नाश्ता तयार आहे, तर आपण घेऊया आणि 10 मिनिटाचा ब्रेक घेऊया. टॉयलेट बाथरूम मागे आहेत, जरा या, आणि त्याच्यानंतर सगळे प्रयोग आपण घेणार आहोत. ते सगळे